नमस्कार, मी आपल्या सर्वांचं SME चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली अपडेट, आता गोष्टी वगैरे चालत आहेत। आता गूगल वगैरे आपलं फर्स्ट रिटेल स्टोअर भारतामध्ये ओपन करण्याची योजना करत आहे। ते आता पहिल्यांदाच US बाहेर आपले गूगल रिटेल स्टोअर ओपन करण्याची योजना बनवत आहेत। यामध्ये फिजिकल फोन्स, वॉचेस वगैरे राहतील। त्यांचे स्टोअर ते ओपन वगैरे करणार आहेत भारतामध्ये व ॲपलनेही आपले पहिले स्टोअर भारतामध्ये ओपन केलेलं आहे। त्याने मुंबई आणि दिल्लीमध्ये आपलं काम वगैरे सुरू केलेलं आहे। गूगलने आपले पहिले फिजिकल स्टोअर वगैरे मुंबई आणि दिल्लीमध्ये ओपन करणार आहेत। आता भारतामध्ये गूगलचं मार्केट शेअर फिजिकल फोनच्या बाबतीत खूप लहान आहे, 2-3% आहे सध्या व प्रीमियम फोनमध्ये ॲपलचं मार्केट शेअर पाहिलं तर ऑलमोस्ट 55% आहे। आता गूगलने $10 बिलियन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रॉमिस वगैरे केला आहे इंडियामध्ये। त्याच्यात पुढील म्हणलं तर आता टेस्लानेही आपले इंडियामध्ये एंटर करण्याची योजना आखली आहे। तर आता गव्हर्नमेंट वगैरे न्यू पॉलिसी वगैरे वर्क करत आहे। या अगोदर लास्ट इयरमध्ये जी EV पॉलिसी आली होती, ज्यात अशा गोष्टी होत्या की आपण येथे मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तरच आपल्याला मार्केटमध्ये अलाव केलं जाईल येथे सामान किंवा गुड विकण्यासाठी। ते करत नसाल तर आपल्याला अलाव केलं जाणार नाही। मला वाटतं की आता ते एलन मस्क आणि PM मोदीची मीटिंग झाल्यानंतर त्यांच्यासोबत आणि डोनाल्ड ट्रम्पची भेटही झाली होती। मला वाटतं की ही मुळात न्यू पॉलिसी त्यानंतरच वगैरे बदलली जात आहे। बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग शिवाय टेस्लाला एंट्री एनेबल करणे अँड इम्पोर्ट ड्युटी ही कमी करण्याची गोष्टी चालत आहेत। जी अगोदर 110% ड्युटी होती असेंब्ली ऑपरेशनसाठी, ती आता एक्झिस्टिंग फॅक्टरी प्रेमायसेससाठी 15% करण्याची गोष्ट वगैरे चालत आहे। तर त्यांना एक लक्षणीय फायदा वगैरे इथे मिळू शकतो आणि त्यात अर्थातच हे आहे की कंपनीला सेकंड इयरपासून कमीत कमी 1500 करोड रुपयाचा वगैरे टर्नओव्हर केला पाहिजे व इन्व्हेस्टमेंट ऑलमोस्ट $500 मिलियन इन्व्हेस्टमेंट करावी लागेल। आणि ही जी रिड्यूस इम्पोर्ट ड्युटी केलेली आहे त्याचा फायदा केवळ 8000 प्रीमियम इलेक्ट्रिक व्हेकलनाच मिळेल। त्यावर जर आकडा जात असेल तर त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी 3 वर्षामध्ये सेटअप करावी लागेल भारतामध्ये। आणि आता या गोष्टी वगैरे गव्हर्नमेंट बदलत आहे। यात सर्वात मोठा फायदा टेस्लाला होऊ शकतो व अशीही चर्चा सुरू आहे की ते 20 लाखापर्यंत किंवा ते 20 लाखामध्ये एक अफोर्डेबल मॉडेल भारतामध्ये लॉन्च करण्यासाठी विचार करत आहेत। आणि ते त्यांचे मॉडेल जर्मनीच्या फॅक्टरीतून इम्पोर्ट करण्याचा विचार करत आहेत। ते चायनीज फॅक्टरीपेक्षा जर्मन फॅक्टरीला वगैरे जास्त वगैरे प्रमोट करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर पुढील म्हणजे तर आपला या इंडिया स्पेशली टॅरिफबद्दल वगैरे जे चर्चा सुरू आहे US मध्ये, तेथे सर्वात मोठा बिझनेस वगैरे आपल्या फार्मा कंपनीचा आहे। कारण इंडियन कंपन्या वगैरे लॉट ऑफ एक्सपोर्ट वगैरे US ला करत असतात। मला वाटतं की आपल्या फार्मा कंपनीचा ऑलमोस्ट 31% एक्सपोर्ट US मध्ये वगैरे केला जातो। त्यामुळे बिझनेस वगैरे आपला मोठा आहे तेथे व अशी चर्चा सुरू आहे की आपल्या फार्मा प्रोडक्टवरती 25 ते 27% टॅरिफ लागू शकतं, म्हणजे रेसिप्रोकल टॅरिफची गोष्ट वगैरे यामध्ये होत आहे। तर या गोष्टी वगैरे चालत आहेत। आणि तसेच आता इंडिया वगैरे एक फार्मसी ऑफ वर्ल्ड वगैरे मानलं जातं इंडियाला, म्हणून त्यावर विश्वास वगैरे जास्त ठेवला जाऊ शकतो अशी चर्चा होत आहे। आणि त्यानंतर दिलासा वगैरे आपल्या फार्मा कंपनींना मिळू शकतो, कारण US मध्ये ऑलमोस्ट $408 बिलियन पैसा वगैरे आपला वाचू शकतो असं म्हटलं जात आहे बाय बेसिकली जनरिक
मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग करून आणि ते पुन्हा US मध्ये विकून सेल करून मला वाटतं की अमेरिकेत 50% मेडिसिन इंडियन मॅन्युफॅक्चरर्स सप्लाय वगैरे करत असतात. तर ते भरपूर मोठा प्लेयर वगैरे इंडिया आहे. तर त्यामुळे असं बोललं जात आहे की कदाचित या टॅरिफचा परिणाम वगैरे होणार नाही इंडियन कंपनीजना वगैरे, किंवा तो परिणाम वगैरे फार कमी होऊ शकतो. तर पुढील म्हणलं तर आता मारुती सुझुकी वगैरे 69,000 करोडचे वगैरे कॅपेक्सची प्लॅनिंग वगैरे करत आहे इंडियामध्ये, व ते 50% मार्केट शेअर करण्याची ही योजना आखत आहेत बाय FY23 पर्यंत. FY30 आता त्यांचं मार्केट शेअर पाहिलं तर 41 ते 42% आहे, व ते मिडल ईस्ट आणि आफ्रिकेमध्ये आपला प्रेझेन्स वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे मारुती आपलं सुझुकी आणि आपलं टोयोटाचे जे कोलॅबरेशन आहे त्याला आणखी मजबूत करण्यासाठी आणि त्याला कंटिन्यू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ते कार्बन न्यूट्रल सोसायटीकडे वगैरे जाण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत. आता 41% मार्केट शेअर आहे त्यांचा. ते मार्केट शेअर 50% पर्यंत इन्क्रीज करायचं आहे त्यांना, आणि 69,000 करोडचं कॅपेक्स करण्याचे प्लॅनिंग सुद्धा प्लॅन वगैरे चालत आहे त्यांचा. मला वाटतं की त्यांची हायब्रिडची संकल्पना खरोखरच चांगली आहे व ते त्यामध्ये चांगले कामही करत आहेत, व त्यांना आपलं SUVs मध्येही चांगला प्रकारे त्यांनी मार्केट शेअर इम्प्रूव्ह केलेला आहे, गेन केलेला आहे. तर पुढे मला गुगल पे जर आपण वापरत असाल तर गुगल पेवरती आता क्रेडिट डेबिट कार्डद्वारे बिल पेमेंटसाठी फीस वगैरे आकारणी सुरू होईल. ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूच्या 0.5 ते 1% पर्यंत वगैरे हे आपल्याला चार्ज वगैरे लावलं जाऊ शकतं, व ॲडिशनल GST वगैरे आपलं ॲप्लिकेबल वगैरे केली जाऊ शकते. त्याच्यात पुढील म्हणलं टकने जवळपास 1,000 करोडची इन्व्हेस्टमेंट वगैरे जाहीर केली आहे. त्यांनी त्याचे इनॉग्रेशन आपल्याला बाय मे पर्यंत वगैरे पाहायला मिळू शकतं, असं डेक्सॉन टेक नेटचं म्हणतलं आहे. ही डेक्सॉन टेकची 24वी फॅसिलिटी वगैरे असेल. तर त्यामध्ये काय मॅन्युफॅक्चरिंग होताना आपल्याला दिसू शकतं. तर एक आपला लॅपटॉप, त्यासोबत सर्व्हर अँड SSD या सर्व गोष्टी या न्यू प्लॅन्टमध्ये वगैरे बनवताना आपल्याला दिसून येऊ शकतात. ही कंपनी इलेक्ट्रॉनिक गॅजेटमध्ये चांगल्या प्रकारे प्रेझेन्स वगैरे वाढवत आहे आणि चांगले काम करत आहे आणि परफॉर्म बी यांचा चांगला आहे या सेगमेंटमध्ये. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही जुनिटी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.